माथा ठेविला, नका पाहू गुण दोष, झालो दास पायाचा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला की सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो, सेवेला सेवक झालो. तुमच्या चरणा संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, देखिलासी माती खाता, देखिलासी माती खाता, दावियाने बांधी माता. जाळी घेऊन कांबळी काठी, गायी वळी वेणू पाठी. भगवान पंढरीनाथाच्या सेवेकरता, सकल साधू संतांच्या सेवेकरता आज चिंतनाला जो अभंग निवडलाय, श्रीमंत संत वारकरी संप्रदायाचं देवालय मंदिर आणि त्या मंदिराच्या कलश या स्थानी विराजमान असलेले संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेतील काल्याच्या प्रकरणातला आजचा अभंग आहे. थोडा ट्रबल द्या मला, असं बेस येतो. काल्याच्या प्रकरणातला अभंग गोड असा अभंग आहे. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु तुकोबाराय, भगवान कृष्ण परमात्मा कान्होबा भक्ताच्या कोणत्या बळानं आकृष्ट झाला आणि परमात्मा भक्ताच्या भक्तीच्या या बळानं आकृष्ट होऊन परमात्मा त्यांचे कोणते कोणते काम करायला लागला, दोन काम उदाहरण देऊन या अभंगात सांगतात. विठाला विठाला सेवेला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार, जानसी अंतर पांडुरंग. या न्यायानं आपल्या या क्षेत्र स्वरूप असलेलं आपलं हे गणपतीचे आव्हाने नावाचं गाव थोडं विको कमी करा. आणि आव्हाने गावाच्या अंतर्गत असलेला हा समस्त सर्व माळी समाज बांधव, त्यामध्ये पुरुष असतील, माता भगिनी आहे, सर्वांची एक श्रद्धा अंतःकरणामध्ये श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संबंधाने जी श्रद्धा होती, त्या श्रद्धेला आज मूर्त रूप आलंय. विठाला विठाला म्हणजे या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून समस्त माळी समाज बांधव आणि त्यांना सहयोग करणारे इतरही सर्व समाज बांधव, छोट्या खाणी आम्हाला त्याचा गौरव वाटतोय, अभिमान वाटतोय. त्या परंपरेमध्ये आम्ही जन्माला आलोय, त्याचं आम्हाला भूषण आहे. म्हणून दरवर्षी या आषाढी वारी झाली, संत शिरोमणी नामदेव महाराजांचा पुण्यतिथी उत्सव काल झाला आणि दुसऱ्या दिवशी लगेच संत शिरोमणी सावता महाराजांचा उत्सव. या ठिकाणी आपण अनेक वर्षापासून प्रवचनाची सेवा असेल, त्यानंतर भजनाची सेवा असेल आणि प्रसाद, हा कार्यक्रम अनेक वर्षापासून होतोय, मला तरी आठवतंय. मग आपण दरवर्षी सावता महाराजांची सेवा करतोय. मग इथे छोट्या खाणी मंदिर असावं. पूर्वी छोटंसं मंदिर होतच, पण त्याचं स्वरूप जरा मोठ्या तऱ्हेनं व्हावं, की ज्या सावता महाराजांच्या कृपेने आमचे पण बंगले झालेत ना. हाच एक मणी मानस बाळगून समस्त समाज बांधव, आव्हाने, बुद्रुक सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी हे मंदिर उभारलंय. त्यामध्ये विशेषत्वानं ज्यांची भूमी आहे, ज्यांनी या मंदिराकरता भूमी दिली, नामदेवरायचे का अभंग आहे बरं का. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनकदाने कांती निर्मळू. मंदिराला, गोशाळेला, संस्थानला ज्यांनी जमीन दिली ना, एक म्हणलं त्याचा फायदा काय होतो, पुढच्या जन्माला त्याची लय उतरे राहते आणि लय नावर राहते. हा त्याचा ही गौण फल म्हणा. पण देवाकरता भूमिदान केली या ठिकाणी आदरणीय आपले शंकरराव नांगरे पाटील आणि मग त्यांना सहयोग करणारे समस्त नांगरे परिवार. मग त्यामध्ये जाधव असतील, आपल्याच गावातील माळी समाज जाधव असतील, नांगरे असतील, शिंदे असतील,
हे त्यांचे नातेसंबंधही आहे एकमेकांचे. मग गणपती बाप्पाची ओळख आपल्या गावाला आहे. गणपतीला येणारे सगळे भाविक वेगळ्या वेगळ्या मार्गाने येतात. अमरापूरवरून येतात, मळेगाववरून येतात. मग रस्त्याच्या कडेलाच आपली जमीनही आहे, मग आपण तिथे मंदिर बांधावं हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून त्यांनी गोड असं सुंदर असं मंदिर आरंभ केला. आणि आता त्याची पूर्णाहुती झाली. परवाच्या दिवशी आदरणीय श्रद्धेय सोमेश्वर महाराज गवळी यांच्या हस्ते मूर्ती प्राणप्रतिष्ठापना तथा कलशारोहण संपन्न झालाय. मग त्या कार्यक्रमाची संबंधानं ते आमच्याकडे मंडळी आले. बरंच कशा रीतीने कार्यक्रम बांधावा की जेणेकरून संप्रदायाला धरून हा कार्यक्रम होईल. मग त्या अगदी 20 तारखेपासून दिंडी प्रदक्षिणा असेल, 21 तारखेला या ठिकाणी होम हवन झाला, परवाच्या दिवशी मूर्ती स्थापना झाली, कलशारोहण झाला. मग लगेचच मग त्यांना 3 दिवसाचा कार्यक्रम बांधून दिला. मग आज संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी आहे आणि मग त्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह 3 दिवसाचा का होईना व्हावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासमोर नियोजन ठेवलं. आज आपण 3ऱ्या दिवसामध्ये आहोत आणि आज ज्या संतांना आपण आणलंय त्या संतांचा पुण्यतिथी उत्सव संत शिरोमणी सावता महाराज. नुसते सावता महाराज कसे चालतील हो, देव पण लागेल ना. भगवंत संताशिवाय सोडून राहत नाही आणि संतही भगवंताला सोडून राहत नाही. म्हणून भगवान रुक्मिणी पांडुरंग परमात्म्याची मूर्तीही या ठिकाणी आहे. आणि नियम असा आहे की कुठलाही कार्यक्रम केला की त्या कार्यक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानं करायची असते. माझ्याकडे फार कमी वेळेमध्ये फार 2 विषय आपणासमोर मांडायचे. एक तर कालाही बोलायचा, कालाही सांगायचा आहे आणि दुसरं म्हणजे सावता महाराजांचे चरित्रही मांडायचं आहे. विठ्ठल आणि त्या निमित्तानं ही सेवा आहे. सेवेच्या संबंधानं बोलण्या अगोदर या सप्ताहाकरता, या मंदिराकरता, या मूर्तीसाठी, या उत्सवाकरता ज्या भाविकांनी सहयोग दिला तुमच्या सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो. आणि सगळ्यात महत्वाची बाब लागती ती म्हणजे हरिकीर्तन करण्याकरता सातसंगती, गुणीजन, महाराज मंडळी, टाळकरी वृंद. तर आपल्या गावामध्ये पंचकृषीमध्ये त्याची उणीवच नाही. आपल्या आव्हाने बुद्रुकचे टाळकरी असतील, आव्हाने खुर्दचे टाळकरी असतील, बऱ्हाणपूरचे असतील आणि परिसरातले सर्वांनी सहकार्य या समाज बांधवाकरता दाखवतात दरवर्षी. आणि यंदा तर या सप्ताहाकरता 3ही दिवस हे मंडळी उपस्थित आहेत. त्यामध्ये आज आवर्जून बाहेरगावून आलेले मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण आकाशजी महाराज, अक्षय महाराज नागवडकर, ते गोड कीर्तनकारही आहेत पण मृदंगाची साथ करतायत. आदरणीय सोन्याबापू महाराज, आदरणीय रसाळ बाबा, आदरणीय सुरेश भाऊ असतील, आदरणीय नाना महाराज पवार नाना भाऊ असतील, बाळासाहेब असतील, इकडे आमचे चोथे भाऊ, त्यानंतर प्रदीप भाऊ, आदरणीय शिवाजीराव महाराज मुटकुळे ते उपस्थित आहेत. हे सगळे मंडळी आज या ठिकाणी, संभाराजे, इकडे अंबादास भाऊ, रमेश भाऊ, जना भाऊ, काकडे सरही आहे. पण मला एक जणाची आज या ठिकाणी उणीव भासते, ते म्हणजे आदरणीय आमचे पांडुरंग महाराज मुटकुळे. विठ्ठला विठ्ठला. लोकांनी आयुष्यभर भजना करता, वारकरी संप्रदायाकरता वेचले. आज ते जरी इथे नसले पण मनानं का होईना ते इथेच असणार. मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतोय. गोड असा देखणा कार्यक्रम, अगदी द्यावे तेवढे धन्यवाद या समाज बांधवांना. यांचा उल्हास फार होता, उत्साह. 2 दिवस गेले, ते 2दा गेले आरणगावला, बरोबर ना. आदल्या दिवशी पण गेले ना. अगदी म्हणजे अगदी कशातच कसर ठेवली नाही या भाविकांनी. माझी तुम्हाला प्रार्थना आहे, तुम्ही वर्षभर तुम्ही तुमचे उद्योग व्यवसाय काम धंदा करतच चला, पण ध्यानात ठेवा बाकीचे मतभेद असतील, काय असेल ते नसेल, पण सावता महाराजांची पुण्यतिथीला सगळ्यांनी एकत्र यायचे आणि एकत्र येऊन सर्वांच्या सहयोगातून ही पुण्यतिथी दरवर्षी मोठ्या स्वरूपामध्ये आपण करावी अशी आपल्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल. आज संत शिरोमणी सावता महाराजांचा खरं धन्य दिवस आजी झाला सोनियाचा, सोहळा भक्ताचा आरंभिला. आज दिवस धन्य आहे की आज भगवंतानं सावता महाराजांचा पुण्यतिथी उत्सव करावा. हा दिवस धन्य आहे. आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज घुले वैकुंठवासी बाबा म्हणायचे, आपण देवाचा सोहळा एक वेळ नाही केला देव रुसणार नाही, बरं, पण संताचा सोहळा नक्की करावा
काय होतं हो, आमचा अजरामर अभंग आहे. अहो संतांचं नाम उल्लेख जरी कानावर घेतला, वाचन नाम घेतलं तर पुण्य प्रदान होतंय. पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे, नाही का? अजून सांगू, आध्यात्मिक बाब सांगून जातोय. तुमची आमची एक वस्तू हरवली, लगेच खिशे पाहू नका बरं. मोबाईल आहे सगळ्यांच्या जागा, ते विसरतच नाहीत माणसं. आता काय करता, ते जवळच लागत आहे. मला तर असा एखादा 100त एखादा माणूस पाहायला भेटतो की ज्याच्याजवळ मोबाईल नाही. ज्ञानोबा सांगतात आपली एक निज वस्तू हरवलेली आहे, आणि ती हरवलेली वस्तू जे सापडवून देतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठल. आणि ऐका, हे सोहळे केल्यानंतर आम्हाला ती आमची निज वस्तू सापडते. ज्ञानोबारांची अजरामर ओवी आहे. तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे. का संत शिरोमणी नामदेवरायांची पुण्यतिथी काल आम्ही केली, का सावतोबांची पुण्यतिथी आम्ही करतोय? त्याचं एक कारण सांगू तुम्हाला, आमची निज वस्तू आम्हाला सापडणार आहे म्हणून या ठिकाणी हा उत्सव करायचा आहे. असो, मला सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या संबंधानं मी पुढे बोलेल. अगोदर क्रमप्राप्त माझ्यासमोर काल आहे, आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की आपल्या संप्रदायाचा नियमच आहे. उत्सव 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो, महिन्याचा असो, चातुर्मास देखील असो, पण कुठल्याही उत्सवाची सांगता काल्यानं करायची असते. काला हा प्रसादाची सेवा आहे, आणि या सेवेमध्ये आपण सर्व मंडळी आहोत. हे बघा, काल्याच्या दिवशी कशाचं वर्णन करावं याचा देखील एक नियमच आहे. चरित्र ते काय अनुभव आपल्याला नाही माहित. मुली लवकर बोलत असते, कृष्ण परमात्माही बोलायला लागले, रांगायला लागले. साधू संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आता परमात्मा हळूहळू कशाला तरी धरून उभं राहायला लागले. ते जे ना तरी बालक बाबडा बोबुडा बोली, का वाकुडा वेचुका माऊली, कसं तरी परमात्मा चालायला लागले. आणि त्या परमात्म्याला पाहण्याकरता जे भक्त मंडळी अगोदर हजर होते ना गोकुळामधले, ते यायचे आणि परमात्म्याला पाहायचे. तो परमात्मा कसा होता, अतिशय सुंदर, अतिशय सुंदर. किती सुंदर हो, त्याच्या त्या सुंदरपणाचं वर्णन साधू संतांनी अभंगामध्ये गोड असं वर्णन करून ठेवलंय. राजस सकुमार रवी शशिकाळा. खरंच आपण ही मूर्ती आणली ना, मी त्या दिवशी नव्हतो, पण भगवान सावता महाराजांची मूर्ती तर अतिशयच गोड आहे, पण विठ्ठल रुक्मिणी तर अतिशयच गोड आहे. महाराज विठ्ठल विठ्ठल. त्या परमात्म्याला पाहायला त्या गोप गवळणी यायच्या, परमात्मालाही त्या आवडायच्या, उचलायच्या, घेऊन खेळवायच्या. यशोदा असते, यशोदा मैयालाही आनंद वाटायचा. ऐका, गवळणी पुढे चालला की परमात्मा त्यांची निरी ओढायचा. त्याचं वर्णन केलंय ना तसं, निरी आसडिता चेंडू पडे. याचा अर्थ परमात्मा गवळणीची छेड काढायला लागले, बोलायला लागले. नंतर इकडे ती पुतना मावशी गोकुळामध्ये आली. चरित्र भाग सगळ्यांना माहित आहे. तिनं कपट वृत्तीनं अंतकरणामध्ये भाव होता कृष्णाला मारण्याचा, स्तनामध्ये विष घेऊन आली. चरित्र तुमचं सगळं पाठ आहे, मला फक्त एवढं सांगायचंय. कपट भावानं तिनं कृष्णाला स्तनाला लावलंय. परमात्म्यानं दूध पिलेत, रक्त पिले, प्राणही खेचून घेतलेत. ज्ञानोबा सांगतात पुतणेला मारलं नाही हो, सायुज्य नावाचा मोक्ष दिला. काय ओवी ती, तुवा सनकादिकाचे माने सायुज्य सौरसूदी दला, जे विषाचे निस्तन पाने. तुम्ही त्याचे, कृष्णाने पुतनेला मारत असताना डोळे का झाकले त्याचे 4-5 कारण आहे, तुम्ही नेहमी कीर्तनात ऐकतात. आता मला वेळ नसल्यामुळे अडचण ती झाली. 12 वाजता आपल्याला फुलं टाकायची आहे. कृष्णानं पुतनेला मोक्ष प्रदान करून दिलाय. आता परमात्मा बोलायला लागले, खेळायला लागले. खेळत असताना परमात्म्याचे जे सवंगडी होते ना, गोपाळ, पेंध्या असेल, वडजा असेल, बोबड्या असेल, वगैरे वगैरे, परमात्म्याने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, संघटन केलंय. आणि ते ताकद आहे महाराज, संघटनेमध्ये ताकद आहे महाराज. झुकावंच लागतं, राजीनामाच घेतील बहुतेक. विठ्ठला विठ्ठला. आता आमचे आदर्शच असे, आता आम्ही काय करायला, ज्यांच्याकडे आम्ही आदर्श भावनेनं पाहतोय ते तिथं जाऊन रमी खेळत येत. विठ्ठला विठ्ठला. ऐका, संघटनेमध्ये ताकद आहे. भगवान कृष्णानं संघटना केली. सगळ्या गोपाळांनो काय करताय तुम्ही? ते म्हणे लय नाही, वारी झाली तसे दमच नाही. हा कार्यक्रम झाला का तो बहुतेक सावता महाराजाच्या पुण्यतिथीनंतर थोडा विसावा मिळेल. बर, मग आता काय करायचं? अरे नुसतंच काय करताय तुम्ही काम धंदे, थोडंफार आपण काहीतरी उद्योग करूया. सगळ्या गोपाळांना एकत्र करून परमात्म्याने चोरी नावाची लीला सुरू केली.
देवानं चोऱ्या केल्यात बरं, पण कशाच्या चोऱ्या केल्या आमचे संत सांगतात. त्या परमात्म्यानं बोला होतात ना. म्हणूनच सरकार दर जून महिन्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही योजना राबवतं. खड्डे तेच असतात बरं का. ऐका, संत उपकार करतात, पण ऐका ना, जगात संतही उपकार करतात, जगात इतरही लोक उपकार करतात, पण आज तुकोबाराय सांगतात माझा परमात्मा ज्याने आम्हाला जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन. ऐका, परोपकार करणाऱ्यामध्ये आमचा पांडुरंग परमात्मा कसा मागे राहील हो. देव देखील उपकार करतो, आणि उपकार केल्यानंतर परमात्मा काय करतो माहितीये का, भक्त मंडळीच्या उपकाराच्या सेवेच्या ऋणावर काल परवाच आपण चिंतन केले, हळूहळू फेडी ऋण होऊन या रुपे दिन. भक्त सेवा करतात, काही मागत नाही, काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा, हळूहळू फेडी ऋण होऊन या रुपे दिन. नामदेव महाराजांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही, सावता महाराजांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही. कोणत्याच संतानं काही न मागितल्यामुळे सेवेचं ऋण झालं बरं, आणि देव असं खाली पाहायचा. आणि मग ते देवा ऋणी झाल्यानंतर काय करायचा माहिती का, भक्त पुढे चालले का मग त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मग आपल्याकडून भक्ताची सेवा घडावी या हेतून भक्त पुढे चालले का परमात्मा त्यांच्या पाठीमागे धावायचा. अभंगाचं चौथं चरण. तुका म्हणे भक्तासाठी, तुका म्हणे भक्तांनी देवाची सेवा केली, ऋण झालं, आणि परिणाम त्या भक्ताच्या सेवेपोटी. ऐका, तुका म्हणे भक्तासाठी देव धावे. पहिला क्रमांक धावणाऱ्यामध्ये देवाचाच लागतोय महाराज. कितीतरी प्रमाण सांगता येतील ना तुम्हाला. किंबहुना पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्याची गावा. धावतो आलो तर धावण्याचा लयच आवड हो त्याला, देवाला सारखा धावतो. भक्तावर संकट आलं की परमात्मा धावून येतोय. उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. देव परमात्मा धावतो, पण कोणत्या भक्ताच्या पाठीमागे. त्याला एखादा भक्त कसा लागेल, एखादा सुदाम देवासारखा भक्त लागेल, एखादा भक्त पेंध्यासारखा लागेल हो, पेंध्यासारखा. भक्ताच्या सेवेच्या ऋणापोटी परमात्मा त्यांची सेवा करण्याकरता नाना प्रकारची परमात्मा सेवा करतो, त्यांच्या पाठीमागे धावतो. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठो वाटी. पाठीमागे देव धावतोय. त्या दिवशी मी ते प्रमाण सांगितलंय. छाया पितांबर करी, काय ते घात आघात निवारी, छाया पितांबर करी. तुकाराम महाराज सांगतात भक्ताच्या जीवनात संकट येत असतील तर परमात्मा असं पितांबर धारण करतो बरं. आपल्याही जीवनात आपण भक्ती करावी, जेणेकरून परमात्मा आपला सांभाळ करेल. त्याचं ब्रीदच आहे ना, मागे पुढे उभा. काही लोकांना मान्यच होत नाही हो. त्यांना पेपर प्रमाण मानतात पण पुराण प्रमाण मानत नाही. तुकोबारायचं त्यातलंच शेवटचं चरण आहे. माझा विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव पडिय देह भाव अंती ते आपणा मागे पुढे उभा आलिया आघात योगक्षेम त्यांचे वाट दावी करी. शेवटी सांगा बरं, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी. ज्यांना असं वाटतंय ना देव आमच्या मागे पुढे राहत नाही, त्यांनी पुराणाला जाऊन विचारा. विठ्ठला विठ्ठला म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी विचारून. बर महाराज, देव भक्ताच्या प्रेमापोटी आकृष्ट झाला, सेवा करतो. मग कोणत्या भक्ताची सेवा केली, कोणत्या भक्तांची प्रेमापोटी परमात्मा आकृष्ट झाला. भक्ताकडे काय होतं आता सरळ सांगतोय, वेळ फार कमी आहे. भक्ताकडे असं कोणतं बळ होतंय, मी त्या दिवशी सुद्धा सांगितलंय, भावाचं बळ होतंय. तुका म्हणे भाव जवळी धरोणी आणि देव. भाव असला की परमात्मा थै थै करीत नाचत येत असतो. मग मोठे भावार्थाचे बळ. तिसरं चरण बरं, देव झाला त्यांचे. देवकी आणि वसुदेवाचं मोठं असं अनेक जन्माचं पुण्य होतं. देवाची प्रार्थना केली मागच्या जन्मामध्ये, देवा परमात्मा प्रसन्न झाले. काय आहे, काय नाही देवा, तुम्ही आमच्या पोटाला यावं अशी आमची इच्छा आहे. जगात प्रत्येक माय मावल्याला असं वाटावं बरं, जी माऊली गरोदर आहे ना त्याला हेच वाटावं. त्या दिवशी आमच्या आश्रमामध्ये एक मुलगी आली, नाव नाही सांगत, आली, गरोदर आहे दर्शनासाठी. तर मी पटकन कुटियामध्ये गेलो, म्हटलं तिला काय द्यावं बुवा. तर एक मंत्राचं जपाचं आहे ना एक मशीन असतं, त्याच्यावर आपण विठ्ठल, तिला हातात दिलं. म्हणलं बाई तुला या पवित्र काळामध्ये जितकं परमात्म्याला आळवता येईल, नामस्मरण करता येईल ते करावं. मावल्याला असं वाटावं की माझ्या पोटी
छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या पोटी संत ज्ञानेश्वर महाराज, आमच्याच कुळामध्ये सावता महाराजांनी परत जन्म घ्यावा असं वाटावं महाराज. आमचे मगाशी गवळी महाराज फार सुंदर एक विधान केलं, विठाला विठाला. महाराज मला जाताना म्हणून गेले, ते म्हटले महाराज माळी समाजाच्या माणसाचा मळा आणि गळा रिकामा असता कामा नाही. विठाला विठाला तुम्ही जसे फुलं कमवतात ना, फुलं फुलवतात की नाही हो, हा फुलं तसे आपल्याही जीवनामध्ये आपलं जीवन चांगलं फुलावं वाटत असेल, मला ते म्हणायचंय, किती तोळे सोनं अंगावर तुम्ही धारण करावं का मी करेन, जीवनाला तथ्यच नाहीये. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना महाराज, त्याची किंमतच होत नाही हो. म्हणून माझी विनंती, मी तिकडे येणार शेवटी मला तो विषय बोलायचाच आहे, पण सांगेन माय बाप नको म्हणते, याच्यामुळे तुम्हाला बोलित नाही आम्ही. विठाला विठाला असो भावरूपी बळानं परमात्मा आकृष्ट झाला. मोठे आपल्याकडे भाव आहे, इथे शब्द मोठे बरं, परमात्मा मोठ्या बळानं आपल्याकडे भाव आहे, पण शबरी माते एवढा भाव नाही, सुदामदेवा एवढा भाव नाही, आपल्याकडे कोणत्याही भक्ता एवढा भाव नाही. भाव नाही असं नाही, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजन भजन आहे. प्रत्येकाजवळ भाव आहे, पण तितका उच्च प्रतीचा भाव नाही, आणि ते नसल्यामुळे परमात्मा आपलं ऋणही फेडत नाही, आपली सेवा करत नाही. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. देवकी वसुदेवानं प्रार्थना केली, देवा आमच्या पोटी तू यावं, म्हणून परमात्म्यानं तथाच तो आशीर्वाद दिला, आणि पुढच्या जन्मामध्ये परमात्मा त्यांच्याच पोटी जन्माला आले. बर महाराज, देव जन्माला आल्यानंतर कुठे आले? द्वापार युगामध्ये. बर, जन्माला आल्यानंतर कुणाच्या घरी परमात्मा आले? वसुदेव आणि देवकीकडे कारागृहामध्ये. तिथून परमात्म्यानं योजना होती नंद बाबाकडे, आणि काय यशोदा माता यांच्याजवळ परमात्म्याला आणून सोडण्यात आलंय. जिकडे तिकडे आनंद झाला. काय गोकुळीच्या सुखा अंत नाही, अंत पार नाही. गोकुळवासियांना आनंद झालाय. किती आनंद आहे. 3 दिवसापासून या लोकांची मी लगबग पाहतो, या बांधवांची. 3 म्हणण्यापेक्षा मला खूप दिवसापासून महाराज मंदिर, त्या मूर्त्या वगैरे वगैरे. का देव येणार आहे हो, संत येणार आहे. आतापर्यंत वास्तव्य होतं, पण या परिसरातल्या लोकांना माझा सांगणं असेल की तुम्ही तो परमात्मा येण्याचं जे आल्यानंतर जे स्पंदन असतात, परमात्म्याची ऊर्जा शक्ती, त्याचा अनुभव घेत चला. देव आलाय ना, देव आला घाला आनंदाची या गावा, धन्य त्यांच्या दैवा पार नाही. महाराज देव स्वतःहून आपल्याकडे आले. नुसते देव आले नाही, संत शिरोमणी सावता महाराजांना घेऊन आले. मग परमात्मा गोकुळात आले. आल्यानंतर मग जिकडे तिकडे एक धावी, एक पुढे एक वाटी सुंड. अहो नंदाला मुलग झालंय ना, मग काय काय करा, आनंदाचं द्योतक म्हणून गुडिया तोरणे करते, कथा गाती गाणे. जिकडे तिकडे आनंद झालाय. आनंद नंद घर आनंद भयो जय कन्हैया. हे भागवत करते, यांना माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा कधी आले हो? श्रावण व अष्टमीला. आता आली ना जवळ उत्सव. श्रावण महिन्यातल्या अष्टमीला परमात्मा अवतरित झाले, मध्यरात्री झाले. बर, मग जिकडे तिकडे वार्ता पसरली. तीच वार्ता कंसापर्यंत देखील पोहोचली. कंसानं माझा शत्रू जन्माला आलाय म्हणून नेहमी कथा आपण चरित्र ऐकतोय. मला असं वाटतं मी त्या चरित्र फक्त ज्ञानोबारांनी 3 ओव्यातच कृष्ण चरित्र मांडले. बरं, ज्ञानोबाराय सांगतात कृष्ण काय आहे. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आजही सांगावं वाटेल. लोक म्हणतात नाही नाही आम्ही पण देव. अरे आपण देव नाही, आपण देवाचे रूप आहे, सामान्य जीव आहोत. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, इथपर्यंत ठीक आहे. पण कधी आपण देवासारखी पूजा करून घ्यायची नाही. लोक आम्हाला बळच कुकू लावतात पायाला. नाही, खरंच सांगतो, तुम्हाला चरण धुवायचे असले तर संत सावता महाराजांचे धुवा. औक्षण करायचं असेल, पूजा करायचं देवाची करायची. आपण जीवकोटीतले माणसं हो. एक म्हणते आम्ही देवाची पैरूपे. तुकाराम महाराजांच्या समोर काही लोक गेले, महाराज आम्ही पण देवे. तुकाराम महाराज असे कडाडले ना त्यांच्यावर. एक म्हणते आम्ही देवाची पैरूपे, तुमचे नि बापे न चुके जन्म. तुमच्या बापाला जन्म चुकत नाही, तुम्ही कसले देव लागू केले? देवे उचलिले स्व काय स्वकरे मिदिनी. देवानं करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललाय. तुला कापसाच्या गोणीला म्हणावं लागतं रामभाऊ हात लावतो का? देवाची बरोबरी कशी करायची महाराज? सांगण्याचं तात्पर्य, परमात्मा अवतरित झाले, आनंद झाला, गोकुळवासियांना आनंद झाला. आणि मग ती वार्ता कंसापर्यंत पोहोचली. कंसानं कपट वृत्तीनं मीटिंग भरवली. कोण माझ्या शत्रूला मारेल बुवा? विडा उचलला पुतना मावशीनं. बरं, पुतना मावशीनं विडा उतरला.
सांगितलं मी त्याला मारेल. इकडे परमात्मा हळूहळू रांगायला लागले, बोलायला लागले थोडं थोडं. कसे रांगले त्याचं वर्णन साधू संतांनी केले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत रंगनी रंगनाथ तो म्या. परमात्मा रांगायला लागले, भाकरला काकर म्हणायला लागले कृष्ण. आणि ते कसं असतं, मूल बोबड जरी बोललं तर आईला अत्यानंद होतोय. मी त्या दिवशी पण सांगितलंय, नाही चालता चालता त्या लेकराने लाट जरी मारली तर आईला कौतुक वाटतंय, माझा बाळू लात मारायला लागलाय. पण बाळाने तिथपर्यंत थांबलं पाहिजे बरं. बाळ माते लातेवरी मारी त्याने संतोषे सुख वसे चित्ता अंगी ते हे रंगी मिळाले. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ऋणानुबंधे. त्या ईश्वरीला आनंद वाटायला लागला. कृष्णाला ते दात यायला लागतात. आता मला माहित नाही बरं का मावल्या, किती महिन्यानंतर दात येत असतात तो? 7-8 महिन्यानंतर ना यायला लागतात ते दात. मग नंतर हळूहळू बोलायला लागतात. असं म्हणतात की मुली लवकर बोलतात ना, म्हणूनच सरकार दर जून महिन्यामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही योजना राबवतं. खड्डे तेच असतात बरं का. ऐका, संत उपकार करतात, पण ऐका ना, जगात संतही उपकार करतात, जगात इतरही लोक उपकार करतात. पण आज तुकोबाराय सांगतात, माझा परमात्मा ज्याने आम्हाला जेने हा जीव दिला तयाचे करीन चिंतन. ऐका, परोपकार करणाऱ्यामध्ये आमचा पांडुरंग परमात्मा कसा मागे राहील हो. देव देखील उपकार करतो, आणि उपकार केल्यानंतर परमात्मा काय करतो माहितीये का? भक्त मंडळीच्या उपकाराच्या सेवेच्या ऋणावर काल परवाच आपण चिंतन केले. हळूहळू फेडी ऋण होऊन या रूपे देईन. भक्त सेवा करतात, काही मागत नाही, काही न मागती देवा त्यांची करू धावे सेवा. हळूहळू फेडी ऋण होऊन या रूपे देईन. नामदेव महाराजांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही. सावता महाराजांनी देवाकडे कधीच काही मागितलं नाही. कोणत्याच संतानं काही न मागितल्यामुळे सेवेचं ऋण झालं बरं. आणि देव असा खाली पाहायचा. आणि मग ते देवा ऋणी झाल्यानंतर काय करायचं माहिती का? भक्त पुढे चालले का मग त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता मग आपल्याकडून भक्ताची सेवा घडावी या हेतून भक्त पुढे चालले का परमात्मा त्यांच्या पाठीमागे धावायचा. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे भक्तासाठी, तुका म्हणे भक्तांनी देवाची सेवा केली, ऋण झालं, आणि परिणाम त्या भक्ताच्या सेवेपोटी. ऐका, तुका म्हणे भक्तासाठी देव धावे. पहिला क्रमांक धावणाऱ्यामध्ये देवाचाच लागतोय महाराज. कितीतरी प्रमाण सांगता येतील ना तुम्हाला. किंबहुना पांडवा मूर्तीचा मेळावा करुणी त्याची गावा. धावतो आलो, तर धावण्याचा लयच आवड हो त्याला. देवाला सारखा धावतो. भक्तावर संकट आलं की परमात्मा धावून येतोय. उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. देव परमात्मा धावतो, पण कोणत्या भक्ताच्या पाठीमागे? त्याला एखादा भक्त कसा लागेल? एखादा सुदाम देवासारखा भक्त लागेल, एखादा भक्त पेंध्यासारखा लागेल हो, पेंध्यासारखा. भक्ताच्या सेवेच्या ऋणापोटी परमात्मा त्यांची सेवा करण्याकरता नाना प्रकारची परमात्मा सेवा करतो, त्यांच्या पाठीमागे धावतो. तुका म्हणे भक्तासाठी देव धावे पाठो वाटी. पाठीमागे देव धावतोय. त्या दिवशी मी ते प्रमाण सांगितलंय. छाया पितांबर करी, काय ते? घात आघात निवारी छाया पितांबर करी. तुकाराम महाराज सांगतात, भक्ताच्या जीवनात संकट येत असतील तर परमात्मा असं पितांबर धारण करतो बरं. आपल्याही जीवनात आपण भक्ती करावी, जेणेकरून परमात्मा आपला सांभाळ करेल. त्याचं ब्रीदच आहे ना, मागे पुढे उभा. काही लोकांना मान्यच होत नाही हो. त्यांना पेपर प्रमाण मानतात पण पुराण प्रमाण मानत नाही. तुकोबारायचं त्यातलंच शेवटचं चरण आहे. माझा विठोबाचा कैसा प्रेम आपणची देव पडिय देह भाव अंती ते आपणा मागे पुढे उभा आलिया आघात योगक्षेम त्यांचे वाट दावी करी. शेवटी सांगा बरं, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी. ज्यांना असं वाटतंय ना देव आमच्या मागे पुढे राहत नाही, त्यांनी पुराणाला जाऊन विचारा. विठ्ठला विठ्ठला म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणी विचारून. बर महाराज, देव भक्ताच्या प्रेमापोटी आकृष्ट झाला, सेवा करतो. मग कोणत्या भक्ताची सेवा केली, कोणत्या भक्तांची प्रेमापोटी परमात्मा आकृष्ट झाला. भक्ताकडे काय होतं आता सरळ सांगतोय, वेळ फार कमी आहे. भक्ताकडे असं कोणतं बळ होतंय? मी त्या दिवशी सुद्धा सांगितलंय, भावाचं बळ होतंय. तुका म्हणे भाव
जवळी धरोणी आणि देव देव भाव असला की परमात्मा थै थै करत नाचत येत असतो. मग मोठे भावार्थाचे बळ तिसरं चरण बरं देव झाला त्यांचे देवकी आणि वसुदेवाचं मोठं असं अनेक जन्माचं पुण्य होतं. देवाची प्रार्थना केली मागच्या जन्मामध्ये, देवा परमात्मा प्रसन्न झाले. काय आहे? काय नाही देवा, तुम्ही आमच्या पोटाला यावं अशी आमची इच्छा आहे. जगात प्रत्येक माय मावल्याला असं वाटावं बरं, जी माऊली गरोदर आहे ना त्याला हेच वाटावं. त्या दिवशी आमच्या आश्रमामध्ये एक मुलगी आली, नाव नाही सांगत, आली गरोदर आहे दर्शनासाठी. तर मी पटकन कुटियामध्ये गेलो, म्हटलं तिला काय द्यावं बुवा. तर एक मंत्राचं जपाचं आहे ना एक मशीन असतं, त्याच्यावर आपण विठ्ठल तिला हातात दिलं. म्हणलं बाई तुला या पवित्र काळामध्ये जितकं परमात्म्याला आळवता येईल नामस्मरण करता येईल ते करावं. मावल्याला असं वाटावं की माझ्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज, माझ्या पोटी संत ज्ञानेश्वर महाराज, आमच्याच कुळामध्ये सावता महाराजांनी परत जन्म घ्यावा असं वाटावं महाराज. आमचे मगाशी गवळी महाराज फार सुंदर एक विधान केलं, विठाला विठाला महाराज मला जाताना म्हणून गेले. ते म्हटले महाराज माळी समाजाच्या माणसाचा मळा आणि गळा रिकामा असता कामा नाही. विठाला विठाला तुम्ही जसे फुलं कमवतात ना, फुलं फुलवतात की नाही हो, हा फुलं तसे आपल्याही जीवनामध्ये आपलं जीवन चांगलं फुलावं वाटत असेल, मला ते म्हणायचंय. किती तोळे सोनं अंगावर तुम्ही धारण करावं का मी करेल, जीवनाला तथ्यच नाहीये. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना महाराज, त्याची किंमतच होत नाही हो. म्हणून माझी विनंती, मी तिकडे येणार शेवटी मला तो विषय बोलायचाच आहे, पण सांगेन माय बाप नको म्हणते, याच्यामुळे तुम्हाला बोलित नाही आम्ही. विठाला विठाला असो भावरूपी बळानं परमात्मा आकृष्ट झाला. मोठे आपल्याकडे भाव आहे, इथे शब्द मोठे बरं. परमात्मा मोठ्या बळानं आपल्याकडे भाव आहे, पण शबरी माते एवढा भाव नाही, सुदामदेवा एवढा भाव नाही, आपल्याकडे कोणत्याही भक्ता एवढा भाव नाही. भाव नाही असं नाही, देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजन भजन आहे. प्रत्येकाजवळ भाव आहे, पण तितका उच्च प्रतीचा भाव नाही, आणि ते नसल्यामुळे परमात्मा आपलं ऋणही फेडत नाही, आपली सेवा करत नाही. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे बाळ. देवकी वसुदेवानं प्रार्थना केली, देवा आमच्या पोटी तू यावं, म्हणून परमात्म्यानं तथाच तो आशीर्वाद दिला. आणि पुढच्या जन्मामध्ये परमात्मा त्यांच्याच पोटी जन्माला आले. बर महाराज, देव जन्माला आल्यानंतर कुठे आले? द्वापार युगामध्ये. बर, जन्माला आल्यानंतर कुणाच्या घरी परमात्मा आले? वसुदेव आणि देवकीकडे कारागृहामध्ये. तिथून परमात्म्यानं योजना होती नंद बाबाकडे, आणि काय यशोदा माता यांच्याजवळ परमात्म्याला आणून सोडण्यात आलंय. जिकडे तिकडे आनंद झाला. काय गोकुळीच्या सुखा अंत नाही, अंत पार नाही. गोकुळवासियांना आनंद झालाय. किती आनंद आहे. 3 दिवसापासून या लोकांची मी लगबग पाहतो, या बांधवांची. 3 म्हणण्यापेक्षा मला खूप दिवसापासून महाराज मंदिर, त्या मूर्त्या वगैरे वगैरे. का देव येणार आहे हो, संत येणार आहे. आतापर्यंत वास्तव्य होतं, पण या परिसरातल्या लोकांना माझा सांगणं असेल की तुम्ही तो परमात्मा येण्याचं जे आल्यानंतर जे स्पंदन असतात, परमात्म्याची ऊर्जा शक्ती, त्याचा अनुभव घेत चला. देव आलाय ना, देव आला घाला आनंदाची या गावा, धन्य त्यांच्या दैवा पार नाही. महाराज देव स्वतःहून आपल्याकडे आले. नुसते देव आले नाही, संत शिरोमणी सावता महाराजांना घेऊन आले. मग परमात्मा गोकुळात आले. आल्यानंतर मग जिकडे तिकडे एक धावी, एक पुढे एक वाटी सुंड. अहो नंदाला मुलग झालंय ना, मग काय काय करा? आनंदाचं द्योतक म्हणून गुडिया तोरणे करीते, कथा गाती गाणे. जिकडे तिकडे आनंद झालाय. आनंद नंद घर आनंद भयो जय कन्हैया. हे भागवत करते, यांना माहिती आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा कधी आले हो? श्रावण व अष्टमीला. आता आली ना जवळ उत्सव. श्रावण महिन्यातल्या अष्टमीला परमात्मा अवतरित झाले, मध्यरात्री झाले. बर, मग जिकडे तिकडे वार्ता पसरली. तीच वार्ता कंसापर्यंत देखील पोहोचली. कंसानं माझा शत्रू जन्माला आलाय म्हणून नेहमी कथा आपण चरित्र ऐकतोय. मला असं वाटतं मी त्या चरित्र फक्त ज्ञानोबारांनी 3 ओव्यातच कृष्ण चरित्र मांडलंय. बरं, ज्ञानोबाराय सांगतात कृष्ण काय आहे. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, आजही सांगावं वाटेल. लोक म्हणतात नाही नाही आम्ही पण देव. अरे आपण देव नाही, आपण देवाचे रूप आहे, सामान्य जीव आहोत. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे इथपर्यंत ठीक आहे, पण कधी आपण देवासारखी पूजा करून घ्यायची नाही. लोक आम्हाला बळच कुकू लावतात पायाला. नाही, खरंच सांगतो, तुम्हाला चरण व्हायचे असले तर संत सावता महाराजांचे
औक्षण करायचं असेल पूजा करायचं देवाची करायची. आपण जीवकोटीतले माणसं हो. एक म्हणते आम्ही देवाची पैरूपे. तुकाराम महाराजांच्या समोर काही लोक गेले, महाराज आम्ही पण देवे. तुकाराम महाराज असे कडाडले ना त्यांच्यावर. एक म्हणते आम्ही देवाची पैरूपे, तुमचे नि बापे न चुके जन्म. तुमच्या बापाला जन्म चुकत नाही, तुम्ही कसले देव लागू गेले. देवे उचलिले स्वकरे मी दिनी. देवानं करंगळीवर गोवर्धन पर्वत उचललाय, तुला कापसाच्या कोणीला म्हणावं लागतं रामभाऊ हात लावतो का. देवाची बरोबरी कशी करायची महाराज. सांगण्याचं तात्पर्य परमात्मा अवतरित झाले, आनंद झाला, गोकुळवासियांना आनंद झाला. आणि मग ती वार्ता कंसापर्यंत पोहोचली. कंसानं कपट वृत्तीनं मीटिंग भरवली. कोण माझ्या शत्रूला मारेल बुवा. विडा उचलला पुतना मावशीनं. बरं, पुतना मावशीनं विडा उतरला, सांगितलं मी त्याला मारेल. इकडे परमात्मा हळूहळू रांगायला लागले, बोलायला लागले. थोडं थोडं कसे रांगले त्याचं वर्णन साधू संतांनी केले. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यानी रांगत, रंगनी रंगनाथ तो म्या. परमात्मा रांगायला लागले, भाकरला काकर म्हणायला लागले कृष्ण. आणि ते कसं असतं, मूल बोबड जरी बोललं तर आईला अत्यानंद होतोय. मी त्या दिवशी पण सांगितलंय, नाही चालता चालता त्या लेकराने लात जरी मारली तर आईला कौतुक वाटतंय, माझा बाळू लात मारायला लागलाय. पण बाळाने तिथपर्यंत थांबलं पाहिजे. बरं, बाळ माते लातेवरी मारी त्याने संतोषे, सुख वसे चित्ता अंगी ते हे रंगी मिळाले. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ऋणानुबंधे. त्या ईश्वरीला आनंद वाटायला लागला. कृष्णाला ते दात यायला लागतात. आता मला माहित नाही बरं का मावल्या, किती महिन्यानंतर दात येत असतात तो. 7-8 महिन्यानंतर ना यायला लागतात ते दात. मग नंतर हळूहळू बोलायला लागतात. असं म्हणतात की मुली लवकर बोलतात. 3 ठिकाणं चरित्र केलेलं आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. गोकुळामध्ये चरित्र केलंय, मथुरेमध्ये चरित्र केलंय, परमात्म्यानं द्वारकेला देखील चरित्र केलंय. परमात्मा या आवणीमध्ये, या भूतलावर, ऐका बरं का आवाणीकर, या भूतलावर परमात्मा 125 वर्ष म्हणजे 125 वर्ष राहिले. परमात्म्याचा अवतार असतो, नेहमी कीर्तनातून आपण ऐकतोय. संतांचा देखील अवतार असतो, तुम्हा आम्हा मानवाचा जन्म असतो. बर, परमात्मा या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर द्वापार युगामध्ये परमात्म्यानं जे जे चरित्र केलंय त्या चरित्राचा गुणानुवाद करावा आणि विशेषत्वानं गोकुळात जे चरित्र केलंय त्याचं वर्णन करावं. बर, मग ते करत असताना आपण थोडासा अभंगाचा भाव जाणूया. हे बघा, मृत्यू लोकामध्ये या आपण तुम्ही आम्ही मानव मंडळी जीवन जगत असताना असंख्य स्वभावाचे, असंख्य विचाराचे, असंख्य आवडी निवडीचे माणसं समाजामध्ये पाहायला मिळतात. माऊली सांगतात, ययाचे नामेही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही सिनाने, अवघी यांचे ओढत राहा. हा, माऊली म्हणतात काही माणसं बघा, प्रत्येक माणसं नावाने सुद्धा भिन्न आहे. एकासारखी एक नाव पाहायला बऱ्याचदा भेटत नाही. जुना काळ होता, देवा धर्माचे नाव असायचे. आता सांगतच नाही, माझा बोलायचा तो अधिकार. असे नावं ठेवतात की ज्या नावाचा तुम्हालाच अर्थ माहित नाही. तसे नका नावं ठेवू, देवा धर्माचे नावं ठेवा. ययाचे नामेही अनाने, अनारिसे वर्तने. बरं, काहींचं नाव जसं असतं तसं वर्तन असतं का. बोलायचंच काम नाही, नाव लय चांगलं असतं, काय लयच अवघड असतो. आम्हाला त्याच रस्त्यानं उभा पाहायला भेटतो अमरापूर रोडला, हातात काळी पिशवी. नाही ना, नावाला साम्यता भेटत ना. ययाचे नामेही अनाने, अनारिसे वर्तने, वेशही सिनाने अवघी यांचे. बरं ठीक आहे, नाम वेगळे आहेत, अजून वर्तन भिन्न आहे आणि वेश सुद्धा. बरं, माणसाची कपड्याची पद्धती सुद्धा पण पहा बरं, ती बदलतच चालते. त्याला फॅशन म्हणतोय. नाही, त्याचे ते डिझाईनचे कोर्सही निघायला लागलेत ना, शृंगाराचे वगैरे. कपडे सुद्धा भिन्न आहेत की नाही. अजून तरी आपण चांगल्या भागात आहोत. बरं, शहरापासून काही अंतरावर आहोत, पण अजूनही माय मावल्या जुन्या संस्कृतीच्या पद्धतीनं कपडे परिधान करतात, गडी माणसं सुद्धा. पण शहरामध्ये गेलं की अतिशय गरीब माणसं आम्हाला पाहायला भेटतात, फार तुटपुंजे कपडे असतात. विठाला विठाला कीर्तनातून हाही एक मेसेज घेऊन जा, खूप पैशाचे कपडे घ्या. नाईन शेवगावला आवडले तर नगरला जाऊन घ्या, तुमचेच पैसे तुम्हीच घ्या. नातवंडाला घ्या, मुला मुलींना घ्या, पण ऐका बरं, धर्म संस्कृतीचा विचार करा. अंग झाकेल असे कपडे ठेवत चला. मला विस्तार तो नाही करायचा. माऊली सांगतात, असंख्य नावाचे, असंख्य विचाराचे, असंख्य कृतीचे माणसं समाजामध्ये पाहायला मिळतात. त्यामध्ये 2 प्रकार आपण करूया.
एक वर्ग समाजात एक स्वार्थी वर्ग आहे आणि दुसरा परार्थी वर्ग आहे. विठ्ठला विठ्ठला वर्ग पहिला जो परार्थी आहे, स्वार्थी आहे. स्वार्थी म्हणजे काय, ते आपल्याकडे जुनी म्हण असायची, ते आपल्या ताटावर ओंढून घेणं असा एक काही लोकांचा वागणं असतं, वर्तन असतं. म्हणजे दुसऱ्याची दाढी पेटली तरी चालेल. स्वार्थी वर्ग म्हणतात मने वायच्या करणी, मनानं वाचेनं आणि कृतीनं जो फक्त समाजाला त्रासच देतो आणि आपला स्वार्थ साधतोय. वर्ग पहिला. मी त्याचा विचार जास्त करत नाही. बरं, माझ्याकडे खूप उदाहरणं आहेत सांगायला, पण वेळ फार कमी आहे. स्वार्थी माणसाचं काय बोलावं ज्ञानोबराय सांगतात. कृपण माणसाचं काय विस्तार करावा, अभाविक माणसाचं काय वर्णन करावं. वाया वाढविता वाणी शिनेलहन, सांगायला पण वाणी मारा. अभाविक माणसाचं बोलून ज्ञानोबराय सांगतात, ज्याला संतावर असतानाही अशा माणसाचे किती बोलवावं. म्हणून सांगतोय स्वार्थी माणसं समाजात प्रत्येक घटक पाहायला भेटतात. चालता बोलताना ते स्वार्थ हो. 2 जणांचा व्यवहार करायचा असला का तो तिसरा जमवून देतो ना, तो म्हणतो आम्हाला किती राहते त्याच्यातून घ्या. स्वार्थ प्रत्येक ठिकाणी स्वार्थी. म्हणून मी स्वार्थी माणसाचा जास्त विस्तार करत नाही. वर्ग दुसरा परार्थी, जो नित्य दुसऱ्याला परोपकार करतो. महाराज रात्रंदिवस मला जगामध्ये सगळ्यात पहिला क्रमांक लागत असेल आमच्या संताचा, जो रात्रंदिवस परोपकार करतात. बोला, केले उपकार सांगो मी. सगळ्यात मोठे उपकार संत करतात. महाराजांनी प्रमाण दिले. समाज बांधव आहेत, नांगरे, जाधव, शिंदे आणि आधी आधी त्यांचे सुद्धा नातेवाईक मंडळी. यंदाच हे वर्ष विशेष आहे. बरं, आज तर 4 पुण्यतिथी आल्या. आजचा जो पुण्यतिथी संत श्रेष्ठ आदरणीय वैकुंठवासी धुंडा महाराजांची सुद्धा, भामदास महाराज देगलूरकरांची आजच पुण्यतिथी. सकाळीच पाठामध्ये तो विषय झाला. आजचा दिवस आणि हे जे 3 दिवस आहेत ना, या समाज बांधवाकरता विशेष आहे. मंदिर पुन्हा पुन्हा होत नाही, कलशारोहण पुन्हा पुन्हा. दरवर्षी आपण पुण्यतिथीचा उत्सव करणारच आहोत, पण यंदाचं हे वर्ष विशेष आहे. माझी तुम्हाला अजून एक सूचना आहे बरं का. नांगरे कंपनी इथे ना एक शिला लावायची. अमुक अमुक तिथी मितीला, आपण जसं गणपती मंदिरामध्ये आपण केलेलं आहे ना, अमुक अमुक तिथी वाराला आपण या वर्षी प्राणप्रतिष्ठापना झाली, कोणत्या तिथीला मितीला. आणि अजून एक संत सावता महाराजांचं थोडं जीवनचरित्र आहे. आम्हाला विचारा, आम्ही थोडंसं महत्वाचं चरित्र इथे लावून ठेवायचं. म्हणजे जो कोणी दर्शनाला येईल तुम्हाला कळायला पाहिजे सावता महाराजांचे जन्मतिथी कधी आहे. कीर्तनकार जरी हुकले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे त्यांच्या वडिलाचं नाव काय, त्यांचा समाधी काळ कोणता, त्यांच्या मुलीचं नाव काय. खरं तर सावता महाराजांनी एक चिरंजीव आणि एक कन्या. आता त्यांचे चिरंजीव वारल्यामुळे तो वंश चालला नाही. आता जी 17वी पिढी आहे ती वसेकरांची ना, वसेकरांची जी परंपरा आहे, आता त्यांच्या मुलींची परंपरा आहे. म्हणून माझ्या तुम्हाला 2 सूचना आहे. इथे तो शिलालेख लावायची, त्याच्यावर काय करून, आणि दुसरं म्हणजे सावता महाराजांचं चरित्र छोट्या स्वरूपात तुम्हाला कशा रीतीनं लावता येईल ते लावा. दरवर्षी मी सुरुवातीलाही बोललो, आपल्या बाकी सगळ्या गोष्टी बाजूला टाकायच्यात आणि सावता महाराजांच्या पुण्यतिथीला सगळ्यांनी ताकद लावून एक हरिकीर्तन करा, काय करा, उत्सव करायचा. आणि अन्नदान, हे बघा सावता महाराज तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. आता आठवा, मला हे आठवतंय 20 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी हे माळी समाजाचे बांधव अगदी सामान्य परिस्थिती होती. आज त्या साधू संतांच्या आशीर्वादानं पहा बरं, सगळ्यांना चांगले बंगले, गाड्या, सगळं झालं की नाही. मग तुम्हाला त्याचा अभिमान असला पाहिजे. याचा धरीन अभिमान, करीन आपुले जतन. अभिमान असला पाहिजे. आम्ही त्या कुळात जन्माला आलोय आणि नुसता अभिमान असून चालत नाही. हे वर्ष अजून एक विशेष कारणानं सांगतोय, या वर्षी आपण देव आणलेत, संत आणलेत आणि मला आता इथे यायचंय. मग आपण जीवनात काहीतरी परिवर्तन करून घ्यावं. हीच एक संधी आहे. सहज संगम तुका म्हणे तोची उत्तम. आता मला असं म्हणायचंय की आपण ज्यांचे म्हणवून घेतोय, ज्या संतांचे म्हणवून घेतोय ना आपण, मग त्या संतांना आपण असे रिकामे गळ्याचे कसे आवडणार बरं? विचार करा बरं. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. महाराज मला म्हटले, मी सगळ्यांना बोललोय आणि ते कालाच्या दिवशी तुम्ही वाहून यायचे बरं का, तुम्ही जरा गोड बोलतात म्हणे, म्हणून सांगतो. ऐका, समाज बांधवांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझी अशी इच्छा आहे सगळ्या संतांचे सोहळे व्हावेत. हो, नामदेवरायांचा काल सोहळा झालाच की नाही, सावता महाराजांचा. त्यानंतर महार समाजाचे एक संत ज्यांची चोखोबारायांचा सुद्धा समाधी सोहळा व्हावा. सगळ्या बांधवांनी, सोनार समाजाचे, मी ते दीक्षित परिवारांना सुद्धा सूचना केली की तुम्ही ना
नरहरी महाराजांचा सोहळा करत चला. नाही घरी करता आला तर मंदिरात येऊन भजन करत चला. यथाशक्तीनं काहीतरी अन्नदान करत चला. आपापल्या ज्या कुळामध्ये जन्माला आलोय त्या संताविषयी अभिमान असावा. या परिवाराला अभिमान, गौरव आणि त्याचं ते मूर्त रूप म्हणून त्यांनी सावता महाराजांचं मंदिर निर्माण केलंय. ज्या ज्या भाविकांनी याकरता सहयोग केलंय, सहकार्य केलंय, तुमच्या चरणावर नतमस्तक होतो. आजच्या हरिकीर्तन सेवेकरता परिसरातील सर्व गुणीजन, महाराज मंडळी, टाळकरी मंडळी उपस्थित राहिलेत. त्यानंतर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, आदरणीय आपल्या गावातले सरपंच संजू भाऊ कोळगे पाटील ती आहेत, आदरणीय आपले भुसारी सर आहेत आणि इतर हे मान्यवर आमचे आदरणीय बुवासाहेब महाराज भागचंद भाऊ सातपुते वस्ती जवळचे आहेत. परिसरातले आपण सर्व, तिकडे अण्णा पण आलेले, सकाळी लवकरच आले ते सर्व मंडळी. तुम्ही मंडळी दरवर्षी, आणि हे मला विशेष वाटते, हे घरोघर जाऊन निमंत्रण देतात. नांगरे असतील, शिंदे असतील, जाधव परिवार, सावता महाराजांची पुण्यतिथी, आणि आपणही मंडळी मोठ्या प्रेमानं येतात. दरवर्षी माझी प्रार्थना आहे गणपती बाप्पाच्या चरणी, हा उत्सव सावता महाराजांचा दिवसेंदिवस वाढतच जावा अशी एक प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतोय. आदरणीय मगाशी केशव महाराज गुजर बाबा पण येऊन गेलेत. आपण सर्व मंडळी माझ्या साधू संतांवर, पांडुरंगावर असंच प्रेम करत राहा. आपल्या जीवनाचं कोट कल्याण करून घेण्याकरता नामाचा आश्रय करा अशीच प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करतोय. झालेली सेवा भगवान पंढरीनाथाच्या, ज्ञानोबा तुकोबारायांचा आणि ज्यांचा समाधी उत्सव आहे सावता महाराजांच्या चरणी अर्पित करतोय. याच ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देतोय. आज तर कॅमेराच लावलाय दत्तात्रय भालेराव, त्यांनी कॅमेरा घेतलाय, म्हणजे हे सेव राहतं, या आठवणी राहतात. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. यानंतर आरती होईल, सगळे मंडळी खाली बसतील, त्यानंतर काही मान्यवर मंडळी बोलतील, प्रसाद होईल. सर्वांना विनंती करतोय, सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचा आहे.